नमस्कार फ्रेंड्स, आज आपण गृहस्वामिनीच्या या सदरामध्ये चुरमा लाडू बनवायला शिकणार आहोत। चुरमा लाडू बनवण्याचे एक गोड लाडू आहे जो गव्हाच्या पिठापासून तयार होतो। हा एक गुजराती स्वीट डिश आहे। आता ही बनवताना आपल्याला लागणारे साहित्य आहे। इथे मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे साधारण 750 ग्रॅम आहे। मी इथे वेलचीची पूड घेतलेली आहे जी साखर घालून वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून। इथे एक मोठा बाउल आपण तेलाचा घेतलेला आहे। हे साधारण 450 ग्राम आपण गूळ घेतलेला आहे आणि लाडू बांधण्याकरता आपण तुपाचा वापर करणार आहोत। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। या पिठामध्ये आपल्याला ही मोठी वाटी तेलाची घालायची आहे। संपूर्ण मोठी वाटी तेल लागेल यासाठी। त्यानंतर आपण थोडा 1 चमचा मिठाचा वापर करणार आहोत आणि आता यामध्ये मळण्यासाठी आपण पाणी वापरणार आहोत। आता जितक्या पाण्याची आपल्याला गरज आहे ते आपण थोडं थोडं यामध्ये मिक्स करणार आहोत। हे आपल्याला चपाती इतपत पातळ पीठ मळायचं नाहीये, हे जरा दाट घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने या पिठाचा आपल्याकडे घट्ट जाडसर मी हे मळून घेतलेलं आहे। आता याचे आपल्याला लहान लहान गोळे अशा पद्धतीने वळून घ्यायचे आहे, ज्याच्यावर आपल्या 4 बोटांचे ठसे येतील। अशा पद्धतीने याचे लहान लहान गोळे करून आपल्याला ते वळून घ्यायचे आहेत। जास्त जोरात प्रेशरने ते दाबायचे नाहीये, हलक्या हाताने ते दाबले गेले पाहिजे, फार घट्ट दाबायचे नाही। अशा पद्धतीने या सगळ्या पिठांचे आपण गोळे करून घेऊया। एका बाजूला आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्या तेलामध्ये आपण हे बनवलेले गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। चला तर मग सुरुवात करूया तळण्यासाठी। अशा रीतीने एक एक करून आपण हे तयार केलेले जे मूठ वळलेली आहे ती आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत। सावकाश आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, ब्राऊन होईपर्यंत। गॅस कमी जास्त करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मूठ। जास्त काळपट करायचे नाहीयेत आपल्याला हे गोळे। अशा पद्धतीने सावकाश आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपले सर्व केलेले गोळे गरम तेलामध्ये तळून तयार आहेत। सर्व एकसर एकाच रंगाचे आपण तळून घेतलेले आहेत इथे। आता आपण त्यांना मिक्सर मधून काढून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला त्याला कट करायचं आहे। अशा पद्धतीने आपण त्याला मध्ये मध्ये एक काप करून घेणार आहोत, जेणेकरून ते थंड होतील आणि मिक्सर मध्येही नीट वाटतील जातील। अशा पद्धतीने आपण त्यांना कापून घेणार आहोत आणि हे वाटलेले तुकडे आपण मिक्सर मधून फिरवून बारीक करून घेणार आहोत। आपण हे सर्व मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपला तळून घेतलेल्या गोळ्यांचा क्रश करून तयार झालेला आहे। एकंदरीत आपण सर्वच गोळ्यांचा इथे मिक्सर मधून काढून वाटून घेतलेले आहेत। हे आपल्याला संपूर्ण पिठासारखे भाजायचे नाहीयेत, जरजरीत रव्यासारखे आपण ते मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे वेलची पूड, साधारण 2 ते 3 मोठे चमचे। एका बाजूला आपण या ठिकाणी पॅनही तापत ठेवलेला आहे। वेलची पूड साधारण आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे इतके मी घालून घेतलेले आहे। आता आपल्याला या पॅन मध्ये साधारण 100 ते 150 ग्राम तूप घालायचं आहे। साजूक तुपाचा आपण इथे लाडू वळण्यासाठी वापर करणार आहोत। इथे साधारण 100 ग्राम तूप घेते आहे।
जर आपल्याला आणखीन तुपाची गरज पडली लाडू वळताना तर आपण ते मध्येच गरम करून घेऊ शकतो. पण सुरुवातीला आपण फक्त 100 ग्रॅम तूप गरम करून घेणार आहोत. आणि या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. आपण जे गूळ घेतलं होतं ते मी इथे कापून घेतलेलं आहे. ते गूळ आपण याच्यात घालून घेऊ. सर्व गूळ आता मी याच्यात घालून घेतलेला आहे आणि या तुपामध्ये हे संपूर्ण गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. गॅस मी थोडा फास्ट आचेवरच ठेवलेला आहे आणि हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. संपूर्णपणे त्या तुपामध्ये ते गूळ मेल्ट झालं पाहिजे. आपल्याला मध्ये मध्ये गूळ ढवळत राहायचं आहे, ते खाली लागता वगैरे कामा नये. हे आपण बारीक किसून घेतल्यानंतर ते लगेचच मेल्ट होतं. जसं हे पूर्ण गूळ यामध्ये खड्यांसकट वितळेल, आपल्याला हे तुपामध्ये मिक्स केलेलं गूळ आणि हे संपूर्ण तूप आपण हे वाटण जे करून घेतलेलं आहे त्या वाटणामध्ये घालायचं आहे. तर अशा प्रकारे आपला तळून घेतलेल्या गोळ्यांचा क्रश करून तयार झालेला आहे. एकंदरीत आपण सर्वच गोळ्यांचा इथे मिक्सरमधून काढून वाटून घेतलेले आहेत. हे आपल्याला संपूर्ण पिठासारखे भाजायचे नाही आहेत, जरजरीत रव्यासारखे आपण ते मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे वेलची पूड, साधारण 2 ते 3 मोठे चमचे. एका बाजूला आपण या ठिकाणी पॅनही तापत ठेवलेला आहे. वेलची पूड साधारण आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे इतके मी घालून घेतलेले आहे. आता आपल्याला या पॅनमध्ये साधारण 100 ते 150 ग्राम तूप घालायचं आहे. साजूक तुपाचा आपण इथे लाडू वळण्यासाठी वापर करणार आहोत. इथे साधारण 100 ग्राम तूप घेते आहे. जर आपल्याला आणखीन तुपाची गरज पडली लाडू वळताना तर आपण ते मध्येच गरम करून घेऊ शकतो. पण सुरुवातीला आपण फक्त 100 ग्राम तूप गरम करून घेणार आहोत. आणि या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. आपण जे गूळ घेतलं होतं ते मी इथे कापून घेतलेलं आहे. ते गूळ आपण याच्यात घालून घेऊ. सर्व गूळ आता मी याच्यात घालून घेतलेला आहे आणि या तुपामध्ये हे संपूर्ण गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. गॅस मी थोडा फास्ट आचेवरच ठेवलेला आहे आणि हे गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. संपूर्णपणे त्या तुपामध्ये ते गूळ मेल्ट झालं पाहिजे. आपल्याला मध्ये मध्ये गूळ ढवळत राहायचं आहे, ते खाली लागता वगैरे कामा नये. हे आपण बारीक किसून घेतल्यानंतर ते लगेचच मेल्ट होतं. जसं हे पूर्ण गूळ यामध्ये खड्यांसकट वितळेल, आपल्याला हे तुपामध्ये मिक्स केलेलं गूळ आणि हे संपूर्ण तूप आपण हे वाटण जे करून घेतलेलं आहे त्या वाटणामध्ये घालायचं आहे. साधारण गूळ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचा दाटसरपणा जाणवायला लागतो आणि हे रव्यासारखे चरचरीत होतात आणि हे थोडेसे आणखी डार्क कलरने होणार. आता आपण या सर्वांचे लाडू वळून घेऊया. या ठिकाणी आता आपण याचे लाडू वळून घेऊया. आपल्याला हव्या त्या आकाराचे साईजचे आपण लाडू वळून घेऊ शकतो. हे तयार लाडू आपण इथे खसखस घेतलेला आहे, तर त्या खसखसमध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे. त्याला एक छानसा लेयर येईल. अशा पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊ. फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपले हे चुरमा लाडू बनून तयार आहेत.
त्याला आपण वरून खसखसचा वरखा दिलेला आहे, त्याच्यामुळे ते आणखीनच छान दिसत आहे. आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला आपले अभिप्राय नक्की कळवा. मी आपल्या अभिप्रायांची वाट पाहते. हा व्हिडिओ संपल्यानंतर मला माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या लाईक्स आणि कमेंट्स इथे नक्कीच अपेक्षित आहेत. थँक्यू.